श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. इथे मी तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन करून दाखवणार आहे, फ्रंट नेक डिझाईन. हा आहे कस्टमरचा ब्लाऊज, ज्याच्यावरती त्यांना खूप सिंपल, सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि हेवी अशी डिझाईन हवी होती. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे फ्रंट नेकचं. आता आपण पहिली बॉर्डर करतो, जी आपण एकदम ब्रॉड किंवा सिंपल अशी बॉर्डर क्रिएट करतो बीडने. तीच आता इथे मी करण्यासाठी घेतलेली आहे. आपली पहिली जी लाईन आहे तिथे मी जरी थ्रेडचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा जरी थ्रेडचा वापर करता तेव्हा आपल्याला 14 नंबरची निडल म्हणजेच 0.5 mm ची निडल आपल्याला वापरायची असते. जरी थ्रेडने आपल्याला आधी चेन स्टिच करून घ्यायची आहे. चेन स्टिच करून झाल्यानंतर आपली जी सेकंडवाली लाईन आहे ती आहे बीडची. आता इकडे पुढे आपल्याला बीडचं वर्क करत घ्यायचं आहे. इथे फर्स्टवाली जी आपली लाईन झाल्यानंतर आपली सेकंडवाली जी लाईन आहे तिथे मी गोल्डन बीडचा वापर केलेला आहे. इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. जेव्हा तुम्ही बीड लोड करण्यासाठी घेता तेव्हा आपल्याला निडल चेंज करायची असते. जी जरी थ्रेडला तुम्ही निडल यूज करता ती निडल आपल्याला बीड लोड करताना करायची नसते. बीड लोड करण्यासाठी वेगळी निडल असते. इथे बीड लोड करण्यासाठी मी 23 नंबरची म्हणजे 0.45 mm ची निडल मी इथे घेतलेली आहे. आणि मी बीड लोड करण्यासाठी नायलॉन थ्रेडचा वापर करते. इथे बीड लोड करून झाल्यानंतर, गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर इथे आता मी शुगर बीड घेतलेले आहेत. आपली जी थर्डवाली लाईन आहे ती पूर्ण आपल्याला शुगर बीडने वर्क करत घ्यायची आहे. शुगर बीड वर्क करून झाल्यानंतर आपल्याला स्टोन चेनचा वापर करायचा आहे. आपण जसं बीड लोड करताना स्टिच करतो चेन स्टिच, तसंच तुम्ही स्टोन चेनला सुद्धा चेन स्टिच करत तिला स्टिच करू शकता फॅब्रिकवरती. पण जर तुम्हाला स्टिच नसेल करायचं तर तुम्ही फॅब्रिक ग्ल्यूने सुद्धा तिला चिटकवून घेऊ शकता. इथे मी स्टोन चेन घेतलेली आहे आणि इथे मी आधी फॅब्रिक ग्ल्यू लावून घेते. तुम्ही जर स्टोन चेन, पर्ल चेन किंवा कोणते बीड यूज करत असाल आरी वर्कमध्ये, तुम्ही फॅब्रिक ग्ल्यूचाच वापर करा. इथे मी फॅब्रिक ग्ल्यू लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी जी स्टोन चेन घेतलेली आहे तीसुद्धा मी चिटकवून घेतलेली आहे. फॅब्रिक ग्ल्यूचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा आपल्याला 1 ते 5 मिनटं ते सुकण्यासाठी द्यायचे आहेत. इथे आता आपली स्टोन चेन जी आहे ती छान सुकलेली आहे. आता स्टोन चेनच्या जी पुढची लाईन आहे तिथे आपल्याला शुगर बीडने वर्क करायचं आहे. इथे आता मी पूर्ण जी लाईन आहे ती शुगर बीडने वर्क करून घेते. ही आपली शुगर बीडने लाईन वर्क करून झाल्यानंतर ह्याची जी पुढची लाईन आहे तिथे आपल्याला अगेन 3 mm चे गोल्डन बीड यूज करायचे आहेत. म्हणजे तिथे आपल्याला जी आपली बॉर्डर लाईन आहे तिथे आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे 3 mm च्या गोल्डन बीडने. इथे आता मी पूर्ण लाईनमध्ये शुगर बीड आधी लावून घेतलेले आहेत. इथे आता शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे अगेन आता मी 3 mm चे गोल्डन बीड घेते. इथे आपली शुगर बीडची लाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे. इथे आता आपण 3 mm चे गोल्डन बीड घेऊयात. आता इथे जर आपली फिनिशिंग झालेली आहे तर इथूनच आपल्याला 3 mm चे गोल्डन बीड वरच्या साईडने लोड करत घ्यायचं आहे. आता इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि मी पूर्ण जी आपली लाईन आहे ती 3 mm च्या गोल्डननी मी वर्क करून घेते. आणि इथे मी आपली जी बॉर्डर लाईन आहे तिला छान फिनिशिंग देते. इथे आता आपले 3 mm चे गोल्डन बीड लावून झालेले आहेत. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूयात. आता इथे मी मेजरमेंट टेप घेते आणि व्हाईट मार्क ग्लास पेन्सिल घेते. इथे मी आधी मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती मेजरमेंट वाईज पॉईंट करून घ्यायचे आहेत. इथे मी पहिला पॉईंट करून घेते. वरून मी अर्धा सेंटीमीटरचं अंतर घेऊन मिडलला मी पॉईंट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या पॉईंट वाईज आपल्याला 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन पॉईंट काढून घ्यायचे आहेत. हा प्रत्येक जो पॉईंट आहे तो 1-1 सेंटीमीटरच्या अंतराचा आहे. आता ह्या पॉईंटवरती आपल्याला आधी ग्ल्यू लावून घ्यायचा आहे. इथे मी आधी प्रत्येक पॉईंटवरती फॅब्रिक ग्ल्यू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी
राऊंड शेपचे कुंदन घेतलेले आहेत, जे की तुम्ही बघू शकता की मोठ्या साईजचे आहेत. सो इथे मोठ्या साईजचे मी राऊंड शेपचे कुंदन घेतलेले आहेत. सो आता हे कुंदन आपण फॅब्रिक ग्लूने चिटकवलेले आहेत. सो ह्यांना सुकण्यासाठी आपल्याला 1 ते 5 मिनटं द्यायची आहेत. सो 1-1 सेंटीमीटरवर असं आपल्याला पॉईंट करून कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत. सो इथे आता कुंदन छान सुकलेले आहेत. सो आता आपण याच्यावरती वर्क करूयात. सो इथे आधी मी शुगर बीडचा वापर करणार आहे. म्हणजे आपले जे कुंदन आहेत त्याच्याभोवती हाफ सर्कलमध्ये आपल्याला शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. सो आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि आपला जो कुंदन आहे त्याला हाफ सर्कल मी पूर्ण भोवती शुगर बीड लावून घेते. सो इथे प्रत्येक कुंदनच्या भोवती आपल्याला शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. सो आता इथे कुंदन भोवती शुगर बीडने वर्क करून झालेलं आहे. सो आता आपण इथे आपले जे ड्रॉप शेप बीड असतात, ज्याला आपण वेट बीडसुद्धा म्हणतो, कारण ते गव्हासारखे सुद्धा दिसतात आणि आपला जो पाण्याचा थेंब असतो त्यासारखे सुद्धा दिसतात. त्याच्यामुळे त्याला वेट बीड किंवा तुम्ही ड्रॉप शेप बीडसुद्धा म्हणू शकता. सो इथे आता आपण ड्रॉप शेप बीडचा वापर करणार आहोत. सो आपला जो हाफ सर्कल आहे, जिथे आपण शुगर बीड केलेला आहे, त्याच हाफ सर्कलमध्ये आपल्याला इथे ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत. सो आता इथे मी पूर्ण हाफ सर्कलमध्ये जो आपला हाफ सर्कल आहे तिथे ड्रॉप शेप बीड लावून घेते आणि तुम्ही बघू शकता की ड्रॉप शेप बीडने खूप सुंदर असं इथे फूल क्रिएट झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी ती डिझाईन दिसते. सो आपला प्रत्येक जो कुंदन आहे ज्याच्याभोवती आपण शुगर बीडने वर्क केलेला आहे त्याच्याभोवती आपल्याला इथे ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत. सो मी प्रत्येक पॉईंटवरती आता ड्रॉप शेप बीड लावून घेते. सो इथे आता आपले ड्रॉप शेप बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपला जो फ्रंट नेक आहे तो खूप सुंदर दिसतोय. सिंपल आणि छान हेवी असा लुक देणारा ही डिझाईन आहे. फ्रंट नेकवरती खूप सुंदर असं आपलं वर्क करून झालेलं आहे आणि कस्टमरला याच्यावरती फक्त ब्रॉड डिझाईन हवी होती. म्हणजे आपली जी बॉर्डर असते तिथे फक्त त्यांना वर्क करून हवं होतं. बाकी त्यांना आपला जो बाकीची जी बाजू असते तिथे त्यांना बुट्टा वर्क वगैरे काहीच नको होतं. खूप सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन हवी होती. सो इथे मी त्यांचं फ्रंट नेकचं त्यांना हवं तसं डिझाईन करून दिलेलं आहे. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही डिझाईन ही व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो खूप सुंदर आणि छान डिझाईन झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली जी नेकची एंडचा जो पॉईंट आहे तिथे मी हाफ सर्कल केलेलं आहे, कारण तिथे आपली फिनिशिंग लाईन आहे. त्याच्यामुळे त्याच्या पुढे वर्क करून काहीही अर्थ उरत नाही, कारण ते आपल्याला नंतर काढायलाच लागतं जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेतो. त्याच्यामुळे आपली जेवढी बॉर्डर असेल तेवढंच वर्क करायचं. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.